नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. वेदांकुर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करते. स्त्रियांमध्ये स्थौल्य ही एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. स्थौल्य हे आहार-विहारातूनच निर्माण होते आणि त्यातही मातृत्वानंतरचे स्थौल्य म्हणजेच काय, डिलिव्हरीनंतर किंवा प्रेग्नन्सीनंतरचे हे स्थौल्य हा एक खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. आमच्याकडे खूप पेशंट येतात जे आम्हाला विचारतात की आम्हाला डिलिव्हरीनंतर जे पोट सुटलेलं आहे ते सुटलेलंच आहे किंवा वजन जे वाढलेलं आहे ते काही कमी होत नाही. तर यासाठी कोणती काळजी घ्यावी? परंतु सध्या या व्हिडिओमध्ये मी मातृत्वानंतरचं स्थौल्य म्हणजे काय, ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे नुकतीच, त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय करावे किंवा जे वजन वाढलेले आहे आणि अजूनही वजन वाढू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून स्थौल्य हे पुढे जाऊन वाढणार नाही. आता स्त्री आयुष्यात आई होण्यासारखा मोठा क्षण नसतो कुठला, पण आपल्याकडे याविषयी फार गांभीर्याने बघितले जात नाही. दिवस राहिले की बाई आता 2 जीवांचं खा, डोहाळे पुरवा व पेढा की बर्फी या सोहळ्यांपुरतंच मातृत्व सीमित ठेवलं गेलंय. खरे तर या सर्व प्रवासात फार अधिक हार्मोनल बदलांना त्या स्त्रीदेहाला जावे लागते. मातृत्व आले पदरी म्हणून चौरस आहार, दुग्धजन्य आहार, फलाहार व ड्रायफ्रूट सर्व खाल्ले जाते, कारण एकच, बाळाचे वजन वाढायला हवे. काही अंशी हे योग्य असते, मात्र आजकाल प्रेग्नन्सी इंड्यूस्ड थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह हे आजार अधिक अंतस्रावामुळे निर्माण होतात व त्यामुळे शरीराचे चयापचय तंत्र बिघडतं व स्थूलत्व हे डिलिव्हरीच्या आधीच सुरू होतं. मग ते सोबतच राहतं आयुष्यभर. त्यात जर प्रसव हा नॉर्मल असेल तर शेकडी करून, तेल मॉलिश करून शरीरातील या अतिरिक्त चरबीला घालवलं जातं व हालचालींनाही मर्यादा नसतात. मात्र जेव्हा सिझेरियन होतं तेव्हा हालचाली व शेकणे, मॉलिश या सर्वांवर मर्यादा येते व बाळंतीण म्हणून वेगवेगळे पौष्टिक लाडू, खुराक यामुळे सुद्धा शरीरभर म्हणून वजन वाढतंच. काहींना आई, मावशी यांच्यात बदल झालेला असेल तर तो अनुवंशिक म्हणून येतोच व हे स्थूलत्व कायम राहते. हे सर्व बदल जसे शारीरिक तसेच मानसिकही असतात. बाळामुळे पुरेशी झोप न होणे, आधीच्या गर्भारपणातील व्याधींची औषधं व म्हणून हे स्थूलत्व सोबत असते. या सर्वांवर तर पहिल्या 6 महिन्यात आहाराचे बदल करून चालत नाही, कारण बाळ आपल्या स्तन्यावर अवलंबून असते. म्हणून हलके व्यायामातून सुरुवात करावी. हा व्यायाम म्हणजे कसा की छोटी योगासने, चालणे ह्याच्यातूनही तुम्ही सुरू करू शकता. तसेच डिलिव्हरी झाली आहे म्हणून आरामच केला पाहिजे असे काही नाही. पहिले 1.25 ते 1.5 महिना आराम करावा, परंतु चालण्याचा व्यायाम हा ठेवला पाहिजे. चालणे म्हणजे खूप बाहेर जाऊन असेही नाही, तर घरातच तुम्ही चालू शकता, जेणेकरून मसल स्टिफ होणार नाहीत किंवा स्थौल्य वाढणार नाही आणि त्यामुळेच थोडा हलका व्यायाम करणे नितांत गरजेचे आहे. त्याशिवाय डिलिव्हरी झाल्या बाळंत काढा म्हणून मार्केटमध्ये मिळतो, तो बाळंत काढा सलग 21 दिवस घ्यायचा, जेणेकरून की शरीरात वात वाढत नाही आणि स्थौल्यही वाढत नाही. त्याशिवाय बडीशेप, बाळंत शेपा, ओवा, तीळ यांचे पाचक खावेत. सौभाग्य सुंठीपाक हा सुंठ गुळाचा योग घ्यावा. कोमट पाणी सेवन करावे व हलका चालण्याचा व्यायाम व हलका आहार घ्यायला सुरुवात करावी. फक्त प्रयत्न सातत्याने केले की यश मिळतंच. म्हणून आहारातील कॅलरीज व लघु व्यायामातून, मग तो चालणे फिरण्याचा असो की योगासन की ट्रेडमिलवर चालण्याचा असो, घाम गाळल्याशिवाय हे स्थौल्य पोट सोडत नाही व पाठही. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.